हिंदू बंधूंनो नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मी हिंदू बंधूंनो असं म्हणालोय. होय, मी मुद्दाम हिंदू बंधूंनो असं म्हणालोय, कारण निकालाचा अर्थ मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे, म्हणून हिंदू बंधूंनो असा शब्द वापरलेला आहे. मंडळी, आपण सगळेच भाजपच्या पराभवावर भाजपवर खापर फोडतो आहोत. देवेंद्र फडणवीसांच्या वरती खापर फोडतो आहोत. भारतीय जनता पार्टीच्या व्यवस्थेवरती खापर फोडतो आहोत. नरेंद्र मोदी अपयशी ठरले असा दावा करतो सत्तेत आल्यावर सुद्धा, पूर्ण बहुमत मिळवल्यावर सुद्धा. अपेक्षे इतकं मिळालं नाही, आपला अपेक्षा भंग झाला म्हणून हा दावा करणं चाललाय. पण ज्या पद्धतीने भाजपला पराभूत केलं गेलं आहे ती पद्धत मला तुम्हाला सांगायची आहे. सिस्टमॅटिकली, अगदीच नियोजनबद्ध पद्धतीने भाजपचा पराभव घडविण्यात आला आहे आणि तो समस्त हिंदू बांधवांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणूनच तो पराभव मला तुम्हाला सांगायचा आहे. धुळेमध्ये भामरेंचा पराभव झाला हे जितकं खरं आहे तितकाच तो कसा झाला हे बघणं आवश्यक आहे. म्हणून ही विशेष माहिती मी तुम्हाला दाखवतोय. धुळे लोकसभा मतदारसंघाची स्थिती आता आपण समजून घेतोय. धुळेमधल्या सटाणा विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरेंना पडलेली मतं आहेत 1,01,66. तर शोभा बच्छाव यांना पडलेली मतं आहेत 78,253. डॉक्टर भामरे यांना मिळालेली आघाडी आहे 21,913. धुळे शहर या विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत 93,262. तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत 88,430. भामरेंना आघाडी आहे 4,832. मालेगाव बाह्य या मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत 1,27,454. तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत 72,242. धुळे ग्रामीण या मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना पडलेली मतं आहेत 1,39,721. तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत 75,923. शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघात डॉक्टर भामरेंना पडलेली मतं आहेत 1,18,849. तर बच्छाव यांना पडलेली मतं आहेत 68,424. भामरे यांची लीड आहे 43,425. या मतदारसंघात एकूण 5 मतदारसंघामध्ये भामरे लीडवर आहेत आणि त्यांना एकूण मिळालेली लीड आहे 1,89,210. आता खरी माहिती इथे आहे. मालेगाव मध्य या एकमेव मतदारसंघात डॉक्टर भामरे यांना मिळालेली मतं आहेत 4,542. सौ बच्छाव यांना मिळालेली मतं आहेत 1,98,869. बच्छाव यांची लीड आहे 1,94,327. बच्छाव यांना मालेगाव मध्येची लीड आहे 1,94,327 आणि सगळ्या मतदारसंघातली लीड तोडून बच्छाव विजयी झाल्या 5,117 मतांनी. हा आहे धुळ्यातला भाजपचा पराभव. कळलं? धुळ्यातल्या 5ही विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळते आणि एकट्या मालेगावची आघाडी सगळ्या आघाडींवरती पाणी फिरवते. हा दावा करणाऱ्या धुळ्यामधल्या तमाम हिंदूंना जे सुट्टीवर गेले होते त्यांना माझा सवाल आहे, आता बांगड्या फोडून काय उपयोग आहे? तेव्हा जर अजून 10,000 5,000 जरी मतदानाला गेले असते तरी भामरे जिंकले असते. नाही, आम्हाला नंतर शहाणपणा शिकवण्याची जास्त सवय असते, जास्त खाज असते. म्हणून जे नियोजनबद्ध पद्धतीने निवडणुका जिंकतात ना ते विजयी होत असतात, हे लक्षात ठेवा. जिथे काँग्रेसचा उमेदवार मुस्लिमेतर आहे आणि जो निवडून येण्याची शक्यता आहे तिथे मुसलमान काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करतात. हे नवं सूत्र आहे, लक्षात ठेवा. हे नवं सूत्र आहे, लक्षात ठेवा. आणि जिथे आपला मुस्लिम उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे तिथे आपल्या मुस्लिम उमेदवाराला मतदान करतात. हे सूत्र सुद्धा लक्षात ठेवा. मी तुम्हाला आता एक गमतीशीर विषय सांगणार आहे, जरा नीट बघा.
काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी हे 1999 पासून 5 वेळेला बहरामपूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. अधीर रंजन चौधरी जे राष्ट्रपतींना काय बोलले होते तुम्हाला चांगलं माहिती आहे, ते अधीर रंजन चौधरी. या बहरामपूर मधला मुसलमान हा अधीर रंजन चौधरींना नेहमीच मतदान करत आलेला आहे. पण यावेळी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी अधीर रंजन चौधरींच्या विरोधामध्ये क्रिकेटर युसुफ पठाणला उभं केलं. आता अधीर रंजन येत होते तेव्हा अधीर रंजनच्या मागे मुस्लिम राहत होते. आता युसुफ पठाण आलाय म्हटल्यावर मुस्लिम युसुफ पठाणच्या मागे उभं राहू लागले. आणि यावेळी जे सलग 5 वेळेला निवडून आले, म्हणजे 99, 4, 9, 14, 19 असं 5 वेळेला जे अधीर रंजन निवडून आले, ते 24च्या निवडणुकीमध्ये युसुफ पठाणकडून 83,000 मतांनी पराभूत झाले. युसुफ पठाण तिथे निवडून आला. बरं, गंमत अशी, एक गंमत तुम्हाला सांगायची अजून मला. अधीर रंजन चौधरी आणि युसुफ पठाण यांच्या दोघांच्या विरोधामध्ये अजून 11 उमेदवार हिंदू उभे होते. 11 उमेदवार हिंदू उभे होते. अधीर रंजन चौधरी सोडून 11 जणाला मिळालेल्या मतांची संख्या येते 5 लाख. आहे ना कमाल. हिंदू मतं अशी विभक्त होतात, अशी काशी होते हिंदू मतांची. 5 लाख मतं पडली. खरी गंमत तर पुढे आहे मंडळी, खरी गंमत तर पुढे आहे. युसुफ पठाणच्या विरोधामध्ये 2 मुस्लिम उमेदवार उभे होते आणि या 2 मुस्लिम उमेदवारांना एकूण पडलेली मतं आहेत 2035. अब क्या कहेंगे आप, अब क्या कहेंगे. कळतंय ना मी काय म्हणतोय, तुमच्या लक्षात येतंय ना काय डोक्यात काय मला सांगायचंय काय ते. म्हणून हिंदू बंधूंनो म्हणालो मी, हे राजकीय शहाणपण कधी येणार नाही. आणि खरं सांगू, जे वयाच्या 70, 75, 50 पासून 75 पर्यंत पुढच्या ज्यांची पोरं सज्ञान झालीत, त्यांनी हिंदुत्व नावाचा विषय आपल्या पोरांना सांगितलाच नाही, शिकवलाच नाही. आणि हे हिंदुत्व न समजता मोठी झालेली पोरं क्या फरक पडता है म्हणणारी झाली. आणि त्या पोरांना हिंदुत्वाच्या मागे मतदानाला उभे राहावं लागतं हेच कळत नाही, हेच कळत नाही. म्हणून मतदान करताना हा विचार केलाय का, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. किती शहाणपणाचा निर्णय असतो बघा. एक महाराष्ट्रातलं धुळ्याचं उदाहरण मिळतं. अशी उदाहरणं चिकार आहेत, शेकडो उदाहरणं आहेत, शेकडो माझ्याकडे अशी सांगायची, आणि ती सांगणार आहे मी, मुद्दाम सांगणार आहे. शेकडो उदाहरणं आहेत, जरा बघून घ्या नीट. महाराष्ट्रात काय घडलंय, धुळ्यामध्ये मालेगावने काय चमत्कार केलाय आणि तिकडं बहरामपूरने काय चमत्कार केलाय हे तुमच्या लक्षात येईल. बरं, एवढ्यावर नाही भागत काही. जर मुसलमान उद्धव ठाकरेंच्या मागे मुंबईत उभा राहतो, काँग्रेसच्या मागे महाराष्ट्रात उभा राहतो, तर तो युसुफ पठाणच्या मागे तृणमूलच्या मागे का उभा राहतो, काँग्रेसच्या मागे का नाही? कारण सोपं आहे, जिथे आपला कॅन्डिडेट निवडून यायची शक्यता आहे ना, तिथे तो बाकी पक्षाचा विचार करत नाही, आपल्या कॅन्डिडेटच्या मागे उभा राहतो. जसं संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबादमध्ये घडलंय. चंद्रकांत खैरे मुसलमानांचं कौतुक करताना थकून गेले. नमाजचं कौतुक, ते फू करण्याचं कौतुक, काय काय केलं होतं मी दाखवलं होतं तुम्हाला. त्यावेळेला तुम्ही असलं काही दाखवता का म्हणला. सगळ्यात कमी चाललेला व्हिडिओ आहे माझा तो, सगळ्यात कमी चाललेला. तिथं दाखवतो तुम्हाला, स्क्रीनशॉट काढून बघा किती चाललाय तो व्हिडिओ. आणि खैरे काय बोललेले ते ऐका. इनको मैं कितने बार बोला कि तुम 5 बार नमाज पढ़ो. क्यों? मैं भी बोलता कि हमारे सारे लोग बोलता कि मंदिर में जाते जाओ. इनको बोलता था कि 5 बार नमाज पढ़ो. क्यों? क्योंकि नमाज पढ़ने के बाद में आपको बताऊंगा, मैं जब मस्जिद के वहाँ बाहर कोई लोग बीमार ये रहते, नमाज पढ़ने के बाद में से मालूम है ना जी। क्यों करते हैं, मतलब इतनी इम्पोर्टेंट नमाज रहती है. इसलिए मैंने बोला कि इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे और इनके कारण से सब. ऐकलं? हे ऐकल्यावरती तुम्हाला वाटतं की खैरेंना मुसलमानाची मतं मिळतील, पण नाही घडलं तसं. खैरे 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे खैरे 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले. इम्तियाज जलील नंबर 2 आले आणि सगळ्या मुस्लिमांनी इम्तियाज जलील यांना मतदान केलं. हे जर आमच्या डोक्यात येणार नसेल, डोक्यात बसणार नसेल, तर अजून काय बसवलं पाहिजे डोक्यात तुमच्या? मग कोणतरी डोक्यावर बसणार.
जेव्हा ही गणितं तुमच्या डोक्यात बसत नाहीत ना, तेव्हा कोणीतरी डोक्यावर बसतं हे लक्षात ठेवा. विधवा विलाप करून जमत नसतं. निवडणुकीच्या रिंगणात विधवा विलाप करून जमत नसतं. आमच्याकडे प्रॉब्लेम एक झालाय की शहाणे खूप झालेत, शहाणपणा शिकवणारेच खूप झालेत. असं करायला नको होतं, तसं करायला नको होतं, हेच चुकीचं वागले, तेच चुकीचं वागले, हे असं म्हणणारे जास्त झालेत. नंतर रडतात, नंतर मिरवणुकातले झेंडे व्हॉट्सअपवर फेसबुकवर टाकता, नंतर काही उपयोग नसतो, बैल गेला आणि झोपा केला. ज्यावेळी संधी होती त्यावेळेला मला बोलवलंच नाही, आमच्या पोरांची येण्या जाण्याची व्यवस्था करणार का, स्लीप देणं झालं नाही, मतदानाला आम्हाला नाव आहे की नाही सांगितलं नाही, तुम्हाला मतदान हवंय की नाही, उपकारच करताय जसं काही. देश चालवायला कोणत्या माणसांच्या हातात द्यायचं आहे याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, आणि त्यात कसल्या मानसन्मानाच्या गोष्टी करताय. जी जबाबदारी तुमची आहे ती तुम्ही पार पाडायला हवी होती. निदान आता तरी 3-4 महिन्यांनी याचा विचार करताल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. पण तुम्ही करणार नाही त्याची जाणीव आहे. घसा खरडून खरडून सांगणं माझं कर्तव्य आहे, तेवढं मी करत राहणार आहे. उद्या माझ्या पुढच्या पिढीने मला म्हणू नये तू बोलला नव्हतास, आणि आपल्याला असं वाटू नये की आपण बोललो नव्हतो. एवढ्याच साठी हे सगळं करायचं. नमस्कार.